नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम्पलच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थ्यांनो, या व्हिडिओमध्ये आपण आज सर्वात महत्त्वाची जी अपडेट आपल्याला या ऑफिशियल वेबसाईटवरती मिळालेली आहे, प्राप्त झालेली आहे, ती आपण सर्वांना सांगणार आहे आणि यात तुमचे सर्व डाउट्स क्लिअर होणार आहेत की टीचर फीडबॅक कुठे मिळणार आहे, टीचर फीडबॅक मिळाल्यानंतर किती फीस आपल्याला पे करायची आहे, सोबतच आपली जी फोटो कॉपी आहे ती फोटो कॉपी आपल्याला किती दिवसात मिळणार आहे, फोटो कॉपीची आपल्याला झेरॉक्स प्रत ही कुठे जमा करायची आहे, कुठले शिक्षक आपल्याला फीडबॅक देणार आहेत, असे असंख्य जे विद्यार्थ्यांना आपल्या मनामध्ये जे प्रश्न आहेत किंवा सर माझे मार्क वाढतील का, तर किती वाढतील आणि कमी होतील तर सर ते किती कमी होऊ शकतात, असे जे सर्व प्रश्न तुमच्या मनामध्ये आहेत या सर्व प्रश्नांचे उत्तर विद्यार्थ्यांनो या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत। विद्यार्थ्यांना व्हिडिओ थोडाफार मोठा होणार आहे, पण यात तुमच्या सर्व प्रश्नांचे ऑफिशियल उत्तर आहेत। हे उत्तर विद्यार्थ्यांना स्वतः आपल्याला या ऑफिशियल स्टेट बोर्डच्या वेबसाईटने उपलब्ध करून दिलेले आहेत। त्यामुळे तुमच्या सर्व शंकांचे आतापर्यंत जे काही शंका होतात त्या सर्वांचे निरसन तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहेत। तर विद्यार्थ्यांनो निश्चितच या व्हिडिओला आपण शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। जसं की विद्यार्थ्यांना आपल्या सर्वांना माहिती आहे की तुम्ही या आपल्या ऑफिशियल वेबसाईटला जाऊन व्हेरिफिकेशन ऑफ एचएससी मार्कला त्या ठिकाणी क्लिक केलेला आहात। इथे आल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस इथे येतात, ज्यावेळेस तुम्ही या विंडोला ओपन करतात विद्यार्थ्यांनो, इथे आल्यानंतर जी सर्वात महत्त्वाची बाब आहे, म्हणजे आतापर्यंत काय होतं या वेबसाईटमध्ये की ऑफिशियल काही माहिती किंवा त्याबाबत काही आपल्याला हे देण्यात आलं नव्हतं। पण ज्यावेळेस जर तुम्ही इथे याल की टीचर्स रिमार्क्स फॉर रिव्हॅल्युएशन, यावरती ऑलरेडी आता मी व्हिडिओ बनवलेला आहे विद्यार्थ्यांनो की टीचरचा फीडबॅक कसा घ्यायचा आहे। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना फोटोकॉपी प्राप्त झालेली आहे विद्यार्थ्यांनो, तुम्हाला आपल्या कॉलेजमध्ये जाऊन टीचरकडून फीडबॅक घ्यायचा आहे आणि तो कसा घ्यायचा आहे याबाबत मी ऑलरेडी डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता। सोबतच सर्वात महत्त्वाचा जो अपडेट होता विद्यार्थ्यांनो की क्लिक हिअर फॉर इन्स्ट्रक्शन। आता मला ठाऊक आहे की आपल्यापैकी 90% किंवा 99% लोकांनी यावरती लक्ष दिलंच नसेल आणि याबाबत ज्या इन्स्ट्रक्शन होत्या त्या तेवढ्या क्लिअर नव्हत्या जेवढ्या इन्स्ट्रक्शन आता क्लिअर आलेले आहेत आणि जे आपण या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांना डिस्कस करणार आहोत। चला तर मग आपण इन्स्ट्रक्शन एक्झॅक्ट काय आहेत आणि तुमचे सर्व जे प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांचे उत्तर या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत। विद्यार्थ्यांनो, ज्यावेळेस तुम्ही ती पीडीएफ ओपन कराल तर पीडीएफ जवळपास एक 4 ते 5 पानाची पीडीएफ आहे। म्हणजे तुम्ही जरी ती पीडीएफ वाचण्याचा प्रयत्न केला विद्यार्थ्यांनो तर कदाचित तुम्हाला ती काही शब्द, काही भाषा, काही लँग्वेज तुम्हाला कठीण वाटेल। त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी थोडा वेळ तुमचा घेणार आहे विद्यार्थ्यांनो, पण प्रत्येक मुद्दा मी व्यवस्थित सविस्तर तुम्हाला समजून सांगणार आहे जेणेकरून तुमचा कुठलाच डाऊट त्या ठिकाणी नसायला हवा। पहिला मुद्दा आहे विद्यार्थ्यांनो की उत्तरपत्रिका गुणपडताळणीसाठी अटी, शर्ती व सूचना। तर या ठिकाणी जो पहिला मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे की कोणत्याही विद्यार्थ्यास त्या परीक्षेतील स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची पडताळणी करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची मुभा आहे आणि आपण त्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज केलेला आहे। दुसरा जो मुद्दा या ठिकाणी आहे की ऑनलाईन अर्ज मंडळांच्या संकेतस्थळावरील विहित नमुन्यात प्रत्येक परीक्षेच्या वेळी ऑनलाईन निकाल जाहीर केल्याच्या दिनांकापासून 15 दिवसात अर्ज करणे आवश्यक राहील। तर ऑलरेडी आता डेडलाईन आलेली आहे की 5 मे ते साधारणतः 20 मे पर्यंत हा विंडो आहे। जर आपल्याला रिव्हॅल्युएशनसाठी पेपर द्यायचा आहे, जर तुम्हाला मार्कांची किंवा गुणांची पडताळणी करायची असेल, मार्क व्हेरिफिकेशन करायचं असेल तर त्याबाबत आपण अर्ज करू शकतात। त्यासाठी ऑलरेडी डिटेल व्हिडिओ आपण टाकलेला आहे। सोबतच अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक प्रत्येक परीक्षेच्या निकालाच्या दिवशी जाहीर करण्यात येईल। ठीक आहे। गुण पडताळणीसाठी प्रति विषयास 50 रुपये इतके शुल्क ऑनलाईन पद्धतीने आपल्याला भरता येईल। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना ओनली मार्क्स व्हेरिफिकेशन करायचं आहे, मार्क्स व्हेरिफिकेशनसाठी जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की मार्क्स व्हेरिफिकेशनसाठी 50 रुपीज त्या ठिकाणी फीस आहे आणि जर आपल्याला फोटोकॉपी विथ व्हेरिफिकेशन करायचं आहे विद्यार्थ्यांना त्यासाठी फीस आहे 400 रुपये, ते आपण ऑलरेडी बघितलेलं आहे। सोबत पुढचा मुद्दा आहे की गुण पडताळणीसाठी ऑनलाईन अर्जातील सर्व माहिती भरणे आवश्यक आहे। अपूर्ण माहिती भरलेले अर्ज, कमी शुल्क भरलेले अर्ज, ह्या सगळ्या गोष्टी किंवा मुदतीनंतर प्राप्त झालेले ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत। जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले आहे की 20th मे ही डेडलाईन आहे, हा डेडलाईन विंडो आहे फॉर द रिव्हॅल्युएशन रीचेकिंग पर्पज ऑफ युअर 12th HSC आन्सर शीट। सेकंड मुद्दा आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांनो की गुण पडताळणीनंतर गुणात बदल झाल्यास सदरचा बदल विद्यार्थ्यांवरती बंधनकारक राहणार आहे। हा सर्वात महत्वाचा पॉइंट आहे विद्यार्थ्यांनो। जर समजा रिव्हेरिफिकेशन किंवा रिव्हॅल्युएशन मध्ये तुमचे मार्क्स वाढले तर ते अपडेटेड मार्क्स तुमच्या नवीन मार्कशीट वरती येतील। जर समजा गुण तुमचे कमी झाले तर ते सुद्धा तुम्हाला ऍक्सेप्ट करावे लागतील आणि ते सुद्धा तुमच्या नवीन मार्कशीट मध्ये रिफ्लेक्ट होतील विद्यार्थ्यांनो।
आणि ते कमी झालेले मार्क्स सुद्धा तुम्हाला बंधनकारक राहणार आहे, जे ऑलरेडी या ठिकाणी ऑफिशियली महाराष्ट्र स्टेट बोर्डने या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. त्यानुसार गुण पडताळणीनंतर संबंधित विद्यार्थ्यांची मूळ संपादनूक आपोआप रद्द होईल. म्हणजे तुमची जी फर्स्ट मार्कशीट आहे ती ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी रद्द होईल आणि जी लेटेस्ट नवीन जी अपडेट मार्कशीट येईल आफ्टर रिव्हॅल्युएशन ती तुमच्यासाठी बंधनकारक राहणार आहे. सोबत सवलतीचे गुण मिळून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याने सवलतीचे गुण मिळवलेल्या विषयाच्या गुण पडताळणीसाठी अर्ज केला असेल. ठीक आहे, सवलतीसाठीचा तो मुद्दा आहे. पुढचा मुद्दा आहे की उत्तीर्ण होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांनी गुण पडताळणीच्या निकालाची वाट न पाहता पुढील परीक्षेस प्रविष्ट करण्यासाठी अर्ज करणं बंधनकारक आहे. आता हा जो मुद्दा आहे 7वा मुद्दा विद्यार्थ्यांनो, जर तुम्ही व्यवस्थित बघाल, हा जो 7th पॉइंट आहे, 7 पॉइंट या लोकांसाठी आहे विद्यार्थ्यांनो ज्यांचा विषय बॅक राहिलेला आहे. म्हणजे ज्यांचा विषय एखाद्या कुठल्या विषयात जर आपण फेल झालेला असाल, आपला विषय बॅक राहिला असेल, तर त्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्वाची ही सूचना आहे. मला माहिती हे देखील विद्यार्थी आहेत ज्यांना देखील याबाबत कल्पना नसेल, माहिती नसेल. समजा आपण रिव्हॅल्युएशन साठी जात असाल, रिचेकिंग साठी जात असाल, तर 5 मे ते 20 मेचा विंडो त्यांनी दिलेला आहे. पण सोबतच इम्प्रुव्हमेंटसाठी किंवा जो जून जुलैचे अटेम्प्ट आहे त्यासाठी देखील अर्ज सुरू झालेले आहेत 7 मे पासून. तर तुम्हाला विद्यार्थ्यांना तुमचे अर्ज भरायचे आहेत, कारण या प्रक्रियेला वेळ लागणार आहे. जर तुम्ही या प्रक्रियेची वाट बघत बसलात आणि जून जुलैचे अटेम्प्ट करिता जर समजा तुम्ही इम्प्रुव्हमेंटसाठी अर्ज नाही भरलात, जे विषय ज्यांचे फेल झाले आहेत, बॅक झाले आहेत विद्यार्थ्यांना, तर तुम्हाला सोबतच देखील त्या परीक्षेच्या इम्प्रुव्हमेंटसाठी देखील अर्ज भरावे लागणार आहेत, कारण तुम्ही या प्रक्रियेमध्ये वेळ लागणार आहे रिव्हॅल्युएशन आणि व्हेरिफिकेशनसाठी, जे ऑलरेडी या ठिकाणी या मुद्द्यामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे की निर्धारित मुदतीनंतर कोणत्याही परिस्थितीत पुढील परीक्षेचे आवेदनपत्र स्वीकारले जाणार नाहीये. जी काही डेडलाईन तुम्हाला दिलेली आहे रिपीटर्ससाठी, म्हणजे रिपीटर्ससाठी जे काही स्पेशल विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही सूचना आहे. 8वी सूचना जी विद्यार्थ्यांसाठी आहे की गुण पडताळणीमधील गुण वाढीमुळे विद्यार्थी सवलतीचे गुण मिळाल्यास गुण पात्र ठरत असल्यास ते गुण देयक असतील. ठीक आहे. गुणात बदल नसलेल्या विद्यार्थ्याचे गुण पडताळणी शुल्क परत केले जाणार नाही, मात्र गुणात बदल झालेल्या प्रकरणी विद्यार्थ्यांनी भरलेले शुल्क परत दिले जाईल. हाही देखील खूप महत्वाचा मुद्दा आहे की समजा विद्यार्थ्यांनो जर तुमचे मार्क्स वाढले रिव्हेरिफिकेशन मध्ये, रिचेकिंग मध्ये, तर तुमचं जे काही शुल्क आहे, जे काही फीस तुम्ही भरलेली आहे, ती शुल्क तुम्हाला परत ज्या अकाउंटवरून तुम्ही भरलेली आहे त्याच अकाउंटवरून तुम्हाला ती फीस परत मिळवली जाईल किंवा तुम्हाला तुमच्या अकाउंटला ती रिसेंड केली जाईल. पण ज्यांचे मार्क्स वाढले नाहीयेत किंवा ज्यांचा स्टेटस हा नो चेंज शो होईल विद्यार्थ्यांना, तुम्ही ज्यावेळेस आपला स्टेटस चेक कराल आफ्टर 10-15 डेज, ज्यावेळेस ऍक्च्युअली सर्व प्रोसेस होईल, जे काही स्टेटस येईल, जर स्टेटस नो चेंज असेल, नो चेंज म्हणजे तुमचे मार्क वाढले नाही, कमी देखील झाले नाही, त्या केसमध्ये तुमची फीस तुम्हाला रिफंड होणार नाही. जे काय स्टेटस आहे तुमचं जे ऍज इट इज राहील आणि जी काय तुमची 12वीची मार्कशीट आहे करंट, ती तुम्हाला तीच ऍक्सेप्ट करावी लागेल आणि त्या पद्धतीने पुढील काउन्सिलिंग प्रोसिजरसाठी तुम्हाला जावं लागणार आहे. सोबतच विद्यार्थ्यांनो उत्तीर्ण विद्यार्थ्यांना गुण पडताळणी अंती पाठवण्यात येणाऱ्या नो चेंज, जो आता मी मुद्दा तुम्हाला सांगितला, जर तुम्हाला नो चेंज असं स्टेटस आलं आफ्टर रिव्हॅल्युएशन, म्हणजे पहिला टप्पा आहे की फोटोकॉपी येणं. फोटोकॉपी आल्यानंतर तुम्हाला कॉलेजला जाऊन टीचरचा फीडबॅक त्या ठिकाणी घेणं आहे आणि तो फीडबॅक तुम्हाला ऑनलाईन त्या ठिकाणी सबमिट करणं आहे. तो कसा सबमिट करायचा त्याचं या ठिकाणी त्यांनी नोटिफिकेशन मध्ये ऑफिशियली सांगितलंय, ते देखील आपण बघत आहोत त्या व्हिडिओमध्ये. आणि ते सर्व झाल्यानंतर ज्यावेळेस रिव्हॅल्युएशनचा स्टेटस नो चेंज येईल, तर तुम्हाला जो एक्झिस्टिंग तुमचा जो मार्कशीट आहे, जे काही पर्सेंटेज आहेत, तेच तुम्हाला पुढे कंटिन्यू होणार आहे. सोबतच विद्यार्थ्यांनो पुढील जो मुद्दा आहे की गुण पडताळणीमध्ये विद्यार्थ्याच्या गुणात बदल झाल्यास तसेच संबंधित विद्यार्थ्यास व संबंधित उच्च माध्यमिक शाळेस व महाविद्यालयात ते कळवण्यात येईल आणि त्यानुसार विद्यार्थ्याचे मूळ गुणपत्रक विभागीय मंडळाकडे जमा केल्यानंतरच त्यास सुधारित गुणपत्रक देण्यात येईल. हा देखील महत्वाचा मुद्दा आहे की जर तुमचे मार्क वाढले, जर तुमचे मार्क इम्प्रुव्हमेंट झाले विद्यार्थ्यांना तुमच्या रिचेकिंग मध्ये, रिव्हॅल्युएशन मध्ये, तर तुम्हाला तुमची जुनी मार्कशीट ही तुमच्या जे स्टेट बोर्डचं विभागीय मंडळ आहे तिथे जमा करायची आहे आणि देन तुम्हाला नवीन मार्कशीट मिळणार आहे. समजते विद्यार्थ्यांना? तर तुम्हाला जुनी मार्कशीट जमा करावी लागेल. कधी जमा करावी लागणार आहे? ज्यावेळेस तुमच्या ऍक्च्युअल मध्ये पर्सेंटेज वाढणार आहेत, मार्क्स वाढणार आहेत. जर स्टेटस नो चेंज असेल तर एक्झिस्टिंग मार्कशीटच तुमची ती कंटिन्यू होणार आहे फ्युचरसाठी. हाही देखील महत्वाचा मुद्दा तुम्ही नमूद करणं गरजेचं आहे. पुढचा जो विद्यार्थ्यांना मुद्दा आहे की विद्यार्थ्याने ऑनलाईन प्रक्रियेद्वारे केलेल्या अर्जाची सद्यस्थिती संकेतस्थळावर पाहता येईल. म्हणजे विद्यार्थ्यांना आता ज्यांचे मला फोन येत आहेत, कॉल्स येत आहेत की तुम्हाला आता एकच काम करायचं आहे की फोटोकॉपीसाठी देखील तुम्हाला स्टेटस चेक करणं आहे ऑनलाईन जाऊन किंवा मेलवरती तुम्हाला कळेल. ज्या विद्यार्थ्यांनी पोस्टाने मागवलेले असतील तुमच्या उत्तरपत्रिका, तुमच्या छायांकित प्रत ती तुम्हाला पोस्टाने मिळेल विद्यार्थ्यांना.
त्याचा स्टेटस तुम्हाला या ठिकाणी बघायचा आहे. आणि सोबतच ज्यावेळेस तुम्ही टीचर फीडबॅक सुद्धा द्याल, सबमिट कराल ऑनलाईन, त्यावेळेस सुद्धा तुम्हाला स्टेटस इथेच येऊन चेक करायचा आहे, हे त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. उत्तरपत्रिका गुण पडताळणी, छायाप्रत मूल्यमापन यासाठी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र किंवा उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसाठी हा जो संकेतांक आहे, म्हणजे ऑलरेडी ऑफिशियल ही जी वेबसाईट आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे विद्यार्थ्यांनो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला टेलिग्राम चॅनल देखील आहे, ज्यामध्ये मी याबाबत सर्व लेटेस्ट अपडेट टाकत आहे. की तुम्ही जे काही व्हिडिओ मला सांगतायत की सर या व्हिडिओ घ्या, यावरती आम्हाला माहिती द्या, तर ते सुद्धा व्हिडिओ आमची संपूर्ण टीम आपल्यासाठी घेऊन येत आहे विद्यार्थ्यांनो. तर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर निश्चितच या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब देखील करा, कारण तुमच्या या लाईक आणि सबस्क्राईबमुळे आमची ऊर्जा वाढते आणि त्यामुळे आम्ही अजून जास्तीत जास्त व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी घेऊन येऊ. पुढचा मुद्दा आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी की छायाप्रत. आता जे काही तुमचे प्रश्न आहेत, जे काही डाऊट्स आहेत फोटोकॉपी बाबत असणारे तुमचे सर्व डाऊट्स विद्यार्थ्यांनो या इथील सर्व ह्या पॉइंटर्स मध्ये क्लिअर होणार आहेत. की विद्यार्थ्याला फक्त स्वतःच्याच अनिवार्य 6 विषयांच्या बाबतीतच तुम्हाला फोटोकॉपी मागवण्यात येणार आहे. म्हणजे जे 6 सब्जेक्ट्स तुम्हाला तुमच्या 12च्या मार्कशीट मध्ये आहेत, त्या 6 सब्जेक्ट्सच तुम्ही रिव्हॅल्युएशन करिता फोटोकॉपी मागवू शकतात, रिचेकिंग करिता सबमिट करू शकतात. म्हणजे 6 सब्जेक्ट बाबत तुम्हाला पूर्णपणे स्वातंत्र्य आहे. तुम्हाला हवा तो विषय तुम्ही त्या ठिकाणी फोटोकॉपी बघू शकतात आणि तो रिचेकिंग साठी पुढे त्या ठिकाणी सबमिट करू शकतात. सोबतच त्यांनी त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून संबंधित विभागीय मंडळाकडे अर्ज करणे आवश्यक राहील. आता ज्या विद्यार्थ्यांचा मला कॉल येत होता सतत की सर की आम्हाला हे सांगा की तोंडी परीक्षेचे मार्क आम्हाला बघायला मिळतील का, तोंडी परीक्षेमध्ये किती मार्क आले, तोंडी परीक्षा आम्हाला परत द्यावी लागते का, त्या सर्व विद्यार्थ्यांना मला हे दाखवायचंय. विद्यार्थ्यास तोंडी प्रात्यक्षिक श्रेणी अंतर्गत मूल्यमापन प्रकल्प लेखन किंवा तत्सम उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीची मागणी करता येणार नाही. म्हणजे तुम्हाला तुमच्या ओव्हरऑल मध्ये किती किंवा इंटरनल मार्क्स दिलेले आहेत ते तुम्हाला तपासता येणार नाहीत विद्यार्थ्यांना. हे ऑफिशियली आलेल्या नोटिफिकेशन मध्ये आपल्याला कळतंय. सोबतच परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर झाल्याच्या दिनांकापासून 15 दिवसापर्यंत विद्यार्थ्याचा ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या संकेतस्थळावर विहत नमुन्यात अर्ज करता येईल. म्हणजे ऑलरेडी आता जो विंडो ओपन आहे 5 मे ते 20 मे पर्यंत तो विंडो ओपन आहे आपल्याला रिव्हॅल्युएशन करिता. छायाप्रत मिळण्यासाठी केलेल्या अर्जातील माहिती पूर्णपणे भरलेली असावी. म्हणजे जे काही तुम्ही माहिती देणार आहात तुमच्या फोटोकॉपी विथ व्हेरिफिकेशन साठी किंवा ओनली मार्क्स व्हेरिफिकेशन साठी, तो सर्व डेटा तुम्हाला रिअल डेटा आणि स्पेलिंग करेक्शन तुम्हाला त्यामध्ये स्पेलिंगच्या चुका त्या ठिकाणी तुम्हाला करायच्या नाहीयेत. आणि जसं ऑलरेडी आपण काल बघितलेले आहे की जर तुम्हाला फोटोकॉपी विथ व्हेरिफिकेशन हवं आहे तर त्याची जी फीस आहे पर सब्जेक्ट ती आहे 400 रुपीज पर सब्जेक्ट त्या ठिकाणी. सोबतच उत्तरपत्रिकेची छायाप्रत देण्यापूर्वी करण्यात येणाऱ्या गुण पडताळणीतील विद्यार्थ्यांच्या गुणात निकालात बदल झाल्यास उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी भरलेले शुल्क परत दिले जाणार नाही. आता हा एक नवीन मुद्दा आहे, तो व्यवस्थित समजा की उत्तरपत्रिकेच्या जे छायाप्रतीसाठी जो तुम्ही भरलेले पैसे आहेत ते परत दिले जाणार नाहीत. मग सर तुम्ही तर आता सुरुवातीला सांगितलं जर मार्क आमचे वाढले तर आम्हाला पैसे परत मिळणार आहेत, पण सोबत इथे हे सांगतायत की उत्तरपत्रिकेच्या छायाप्रत देण्यापूर्वी करण्यात येणाऱ्या गुण पडताळणीत विद्यार्थ्यांच्या गुणात निकालात बदल झाल्यास उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी भरलेले शुल्क परत दिले जाणार नाही. म्हणजे आपल्याला टोटल जर आपण बघितलं जी फीस या ठिकाणी यांनी आकारलेली आहे, जी फीस आहे पहिली ती आहे 50 रुपये फीस, ती आहे तुमच्या मार्क्सच्या व्हेरिफिकेशन बाबत. दुसरी फीस जी आहे विद्यार्थ्यांनो 400 रुपये पर सब्जेक्ट, ती फीस आहे फोटोकॉपी विथ व्हेरिफिकेशन साठी. आणि तिसरी जी फीस आहे विद्यार्थ्यांनो जी फायनल सबमिशन करायचं आहे तुम्हाला आफ्टर फीडबॅक, ती आहे 300 रुपये. म्हणजे अशा विविध ह्या फीस आहेत किंवा ते शुल्क आहेत. इथे त्यांनी काय सांगितले की उत्तरपत्रिकेसाठी जी तुम्ही फीस त्या ठिकाणी दिलेली आहे 400 रुपये ती तुम्हाला परत मिळणार नाही. आणि जी तुम्ही फीस देणार आहे 300 रुपये फीस आपल्याला द्यावी लागणार आहे टीचर फीडबॅक करिता. त्याचा व्हिडिओ ऑलरेडी मी त्या ठिकाणी बनवलेला आहे विद्यार्थ्यांनो. ती फीस तुम्हाला जर मार्क वाढले तुमचे तर तुम्हाला ती परत मिळवली जाईल. हा त्याच्यामधला व्यवस्थित अर्थ आहे की जो की बऱ्याच मुलांना कळायला कठीण जाईल. त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी थोडंसं वेळ घेऊन सविस्तरपणे समजून सांगतोय की जर तुमचे मार्क्स वाढले तर फीस तुम्हाला परत मिळणार आहे, जर मार्क्स वाढले नाही तर नो चेंज, स्टेटसही नो चेंज राहील आणि फीस तुम्हाला परत मिळणार नाही. ठीक आहे. पुढचा मुद्दा, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती देण्यापूर्वी त्या उत्तरपत्रिकांची गुणपडताळणी केली जाते. गुणपडताळणी केल्यानंतर त्यावर होणारा निर्णय अंतिम असेल व तो विद्यार्थ्यांवरती बंधनकारक राहील. म्हणजे ज्यावेळेस तुमचं मार्क व्हेरिफिकेशन होतील आणि जो काही आता डिसिजन येईल आफ्टर रिचेकिंग रिव्हॅल्युएशन तोच फायनल डिसिजन असणार आहे. त्यामध्ये आपल्याला पुढे काही करता येणार नाही. विद्यार्थ्यास मूळ गुणपत्रिका संबंधित विभागीय मंडळाकडे जमा केल्यानंतर त्यास सुधारित गुणपत्रिका देण्यात येईल, जे आता आपण ऑलरेडी बघितलंय. उत्तरपत्रिका
छायाप्रतीसाठी अर्ज केले असल्यास त्याच विषयाच्या गुण पडताळणीसाठी स्वतंत्र अर्ज करण्याची आवश्यकता असणार नाही व तसा स्वतंत्र अर्ज गुण पडताळणी शुल्कासह केल्यास त्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. म्हणजे विद्यार्थ्यांनो यांनी अजून क्लिअर केलेलं आहे की ऑलरेडी जर तुम्ही फोटोकॉपी विथ व्हेरिफिकेशनसाठी गेलात ना, मग तुम्हाला मार्क्स व्हेरिफिकेशन करण्याची गरजच नाहीये. म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा 50 रुपये भरण्याची गरज नाहीये. तर तुम्ही 400 रुपीज भरून जर फोटोकॉपी विथ व्हेरिफिकेशनसाठी गेलेले असाल तर तोच ऑप्शन तुम्ही कंटिन्यू ठेवा. परत वेगळे 50 रुपये भरण्याची गरज नाहीये. मागणी केलेल्या उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती विद्यार्थ्यांना त्यांनी अर्जात नमूद केल्याप्रमाणे देण्यात येतील. उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती घेतल्यानंतर विद्यार्थ्याला पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करायचा असल्यास त्यांनी उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती प्राप्त करून घेण्याची सूचना संबंधित विभागीय मंडळाकडून मिळालेल्या तारखापासून कार्यालयीन कामकाजाच्या, हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की कार्यालयीन कामकाजाच्या 5 दिवसांच्या आत ह्या छायापत्री तुम्हाला घेऊन जाणे बंधनकारक असेल. याबाबत खालील कारवाई करायची आहे. ती काय सांगितली आहे की जर तुम्हाला, म्हणजे ज्या मुलांचे मला सतत प्रश्न येत आहे की सर फोटोकॉपी कधी मिळणार आहे, फोटोकॉपी किती दिवसात येणार आहे, विद्यार्थ्यांना त्या विषयाचं उत्तर इथे आहे की जर तुम्ही पोस्टाने जर फोटोकॉपी मागवली असेल तर पोस्टाने तुम्हाला फोटोकॉपी साधारणतः 7 दिवसाच्या आत फोटोकॉपी तुम्हाला मिळेल तुमच्या. जर तुम्ही ऑनलाईन मागवलेली असेल तर ऑनलाईन स्वरूपात तुम्हाला 5 दिवसाच्या आतमध्ये मिळेल तुमच्या ईमेल वरती. या ठिकाणी त्यांनी काय सांगितलेलं आहे की उत्तरपत्रिका छायाप्रत हस्तक्षेप पोच मिळाल्यापासून 5 दिवसात अर्ज करता येईल. म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला ही फोटोकॉपी रिसिव्ह होणार आहे, फोटोकॉपी रिसिव्ह झाल्यापासूनचे पुढील 5 दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना आपल्याला कॉलेजला जायचं आहे, कॉलेजच्या शिक्षकांना, प्राचार्यांना भेट द्यायची आहे. जो टीचर फीडबॅकचा फॉर्मॅट आहे मी ऑलरेडी टेलिग्राम ग्रुपमध्ये टाकलेला आहे. तो फॉर्मॅट स्वरूपात टीचर तुम्हाला फीडबॅक देतील. तो फीडबॅक तुम्हाला ऑनलाईन सबमिट करायचा आहे तुमच्याच ऑफिशियल स्टुडंट लॉग इन वरून. त्याबाबत देखील पुढे माहिती दिली आहे, ती आपण जाणून घेणार आहोत. ईमेलद्वारून संकेतस्थळावरून पाठवलेल्या प्रकरणी सॉफ्ट कॉपी विभागीय मंडळाकडून पाठवल्याच्या दिनांकापासून 5 दिवसात अर्ज करता येईल. म्हणजे जर तुम्हाला ईमेलला देखील फोटोकॉपी रिसिव्ह झाली तर तिथून पुढे देखील 5 दिवसांमध्ये तुम्हाला कॉलेजमध्ये टीचर फीडबॅक घेऊन तुम्हाला अर्ज करता येईल तुमच्या रिव्हेरिफिकेशनसाठी. पुढचा मुद्दा या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिलेला आहे की उत्तरपत्रिकांची छायाप्रत समक्ष नेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यास परीक्षेचे हॉल तिकीट, म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस कॉलेजला जाल तुम्ही हॉल तिकीट पण तुम्हाला सोबत असणं गरजेचं आहे. सोबतच काही जे मुद्दे त्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत की उत्तीर्ण होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांनी मागणी केलेल्या उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती मिळण्याची वाट न पाहता पुढील परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी विहित मुदतीत तुम्हाला अर्ज करणं गरजेचं आहे. म्हणजे मी ऑलरेडी सांगितलं की ज्या विद्यार्थ्यांचा विषय बॅक राहिलेला आहे, फेल झालेला आहे, त्या विद्यार्थ्यांनी जून जुलैच्या अटेम्प्ट करिता जे काही अर्ज आता सुरू झालेले आहेत विद्यार्थ्यांना त्याला तुम्ही अर्ज करून ठेवा. आणि तुम्हाला रिव्हॅल्यूसाठी जायचं आहे, तुम्हाला रिचेकिंगसाठी जायचं आहे तर तुम्ही त्या प्रक्रियेला देखील वेळ द्या, पण त्याला वेळ लागेल. पण तुम्ही इम्प्रुव्हमेंटसाठी फॉर्म जो आहे तो भरावा असं त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे. त्यांनी हे 2दा सांगितलेलं आहे नोटिफिकेशन मध्ये. सोबतच त्यांनी पुढचा मुद्दा काय सांगितलेला आहे की विद्यार्थ्याने ऑनलाईन प्रक्रियेद्वारे केलेल्या अर्जाची सद्यस्थिती, म्हणजे तुम्हाला कंटिन्युअस विद्यार्थ्यांना ऑफिशियल वेबसाईट वरती यायचं आहे आणि स्टेटस तुम्हाला चेक करावं लागणार आहे. कारण तुम्हाला तुमच्या लॉग इन मध्ये तुमच्या ज्या काही अर्जाचा स्टेटस आहे तो तुम्हाला कळणार आहे आणि त्यावरती जे काही स्टेटस येईल ते तुम्हाला लेटेस्ट अपडेट असेल आपल्या ऑफिशियल स्टेट बोर्ड कडून. आता पुढचा जो मुद्दा आहे, जो शेवटचा मुद्दा आहे विद्यार्थ्यांनो, की रिव्हॅल्युएशनसाठी काय अटी आहेत आणि काय शर्ती आहेत. तर या ठिकाणी जे त्यांनी सांगितलं आहे विद्यार्थ्यांना की उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीची मागणी विहित कालावधीत करणारे विद्यार्थीच पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करू शकतील. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही सर्वांनी येत्या 5 ते 20 मेच्या आतच आपल्या सर्वांना हा रिव्हॅल्युएशन रिचेकिंगसाठी अर्ज करायचा आहे. सोबत जसं मी तुम्हाला सांगितलंय की तुम्हाला इंटरनल मार्क्स, ओरलचे मार्क्स, हे जे काही मार्क्स आहेत इंटरनल सर्व ते तुम्हाला मागता येणार नाही की तुम्हाला ते क्रॉस चेक करताच येणार नाही. तुम्हाला फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांना रिटर्न आन्सर पेपर जो आहे 12वीचा फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये दिलेला तोच पेपर, त्याचीच फोटोकॉपी तुम्हाला बघता येणार आहे. हे त्यांनी या ठिकाणी क्लिअर सांगितलेलं आहे. सोबतच पुनर्मूल्यांकनासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या वेबसाईटवरती जाऊन आपण अर्ज केलेला आहे ऑलरेडी. बरोबर. आपण ऑलरेडी जे शुल्क भरलेलं आहे ते भरलेलं आहे आता 400 रुपये. आता पुढचं जे आहे 300 रुपये. तर ते 300 रुपये काय आहे ते व्यवस्थित समजून घ्या की उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतींच्या शुल्काशिवाय विद्यार्थ्यास पुनर्मूल्यांकनासाठी प्रति विषयास 300 रुपये शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरणे अनिवार्य आहे. भरणा केलेले शुल्क ना परतावा असेल म्हणजे रिफंड होणार नाही. ठीक आहे. तर विद्यार्थ्यांना एक लक्षात ठेवा की 300 रुपये जे आहे, 300 रुपये जी फीस आहे ती तुम्हाला पर सब्जेक्ट भरायची आहे. म्हणजे जे विद्यार्थी आता
फोटोकॉपी मिळाल्यानंतर कॉलेजमध्ये जाऊन टीचर फीडबॅक घेतील. टीचर फीडबॅक तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने सबमिट करायचा आहे आणि तो सबमिट करताना पर सब्जेक्ट तुम्हाला पुन्हा एकदा 300 रुपीज पर सब्जेक्ट त्या ठिकाणी फीस द्यावी लागणार आहे, हे या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. पुनर्मूल्यांकनासाठी जास्तीत जास्त 6 विषयासाठी अर्ज करण्यात येईल, तेही आपण बघितलेलं आहे. आणि जसं त्यांनी इथे ऑलरेडी सांगितलेलं आहे की साधारणतः 7 दिवसांचा कालावधी लागेल विद्यार्थ्यांना. जर तुम्ही पोस्टाने मागवलेला आहात आणि जीमेल वरती मागवलेला आहात तर माझ्या मते साधारणतः 3-4 ते मॅक्सिमम 5 दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या जीमेल वरती तुमची फोटोकॉपी तुम्हाला प्राप्त होईल. सोबतच त्यांनी काही मुद्दे खाली सांगितलेले आहेत की पुनर्मूल्यांकन करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेची छायाप्रत त्यांच्या माध्यमिक शाळेतील संबंधित विषय शिक्षकाकडून तपासून घ्यायची असल्यामुळे सदर कालावधीमध्ये, आता आज खूप महत्वाचा आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की फोटोकॉपी मिळाल्यानंतर तुम्हाला संबंधित विषय शिक्षकाकडून तो अभिप्राय घ्यायचा आहे. अभिप्राय कसा घ्यायचा आहे त्याचा ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या चॅनलवरती. 8 मिनिटाचा छोटा व्हिडिओ आहे, तो तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की आपल्याला अभिप्राय कसा घ्यायचा आहे आणि त्याबाबत देखील संबंधित गाईडलाईन्स दिलेले आहेत कॉलेजेसला आणि स्कूल्सला की तुमचे जे शिक्षक आहेत त्यांना अवेलेबल ठेवा. कारण हे जे मुलं आहेत रिव्हॅल्युएशन रिचेकिंगचे ते कॉलेजला येणार आहेत, त्यामुळे कॉलेजला देखील याबाबत संपूर्ण माहिती ऑफिशियली विद्यार्थ्यांना महाराष्ट्र स्टेट बोर्डने कळवलेली आहे. त्यामुळे कॉलेजच्या देखील प्राचार्यांना तुम्ही जाऊन भेटा, ते तुम्हाला 100% मदत करणार आहेत. तुमच्या ज्या काही अडचणी असतील ते देखील विषय शिक्षक तुम्हाला मदत करतील. इथे ऑलरेडी मेन्शन केलं की कोणताही विद्यार्थी पुनर्मूल्यांकनाच्या सुविधेपासून वंचित राहू नये म्हणून उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतींची तपासणी आपल्या कनिष्ठ महाविद्यालयातील संबंधित विषय शिक्षकाकडून करून घेऊन शिक्षकांचा अभिप्राय प्राप्त करून घेण्याची जबाबदारी ही देखील त्या संबंधित प्रिन्सिपलची असेल, मुख्याध्यापकांची असेल, हे देखील या ठिकाणी नमूद केलेलं आहे आणि त्यांना देखील त्याच्या सूचना विद्यार्थ्यांना महाराष्ट्र स्टेट बोर्डने दिलेल्या आहेत. पुढचा जो मुद्दा आहे की 10वी-12वीच्या परीक्षेत खासगी विद्यार्थ्यांसाठी ती सूचना आहे. सोबत ही देखील सूचना ज्यांचे 2 पेपर आहेत, 2 भागामध्ये पेपर आहेत, पार्ट 1 पार्ट 2, त्यांच्यासाठी हा दिलेला तो जो मुद्दा आहे. सोबत विद्यार्थ्याने ऑनलाईन अर्ज परिपूर्ण भरल्यानंतर नमूद केल्याप्रमाणे विषय शिक्षकांच्या अभिप्रायाची प्रत मुख्याध्यापक प्राचार्य यांच्या सही शिक्क्यासह स्कॅन करून अपलोड करावी, मात्र उत्तरपत्रिकेची छायाप्रत स्कॅन करून अपलोड करू नये. हा सेकंड मुद्दा आहे की जर ज्यावेळेस तुम्ही टीचर फीडबॅक घ्याल त्याच्यानंतर काय, तर टीचर फीडबॅक घेतल्यानंतर तुम्हाला फक्त टीचरचा जो फीडबॅक आहे 1 पेजर डॉक्युमेंट आहे ते स्कॅन करायचं आहे, तेच तुम्हाला ऑनलाईन तुमच्या पोर्टलला अपलोड करायचं आहे. तुम्हाला उत्तरपत्रिकेची कॉपी स्कॅन करण्याची गरज नाहीये, त्यांनी व्यवस्थित सांगितलेलं आहे. हा मुद्दा देखील विद्यार्थ्यांना खूप महत्वाचा आहे, जो त्यांनी ऑलरेडी ते सांगितलेलं आहे की तुमच्या प्राचार्याची देखील प्रिन्सिपलची साईन हवी आहे, टीचरची साईन हवी आहे, बट उत्तरपत्रिकेची छायाप्रत तुम्हाला स्कॅन करायची नाहीये, हे व्यवस्थित सांगितलंय. खूप बारकाईने मी सांगतोय विद्यार्थ्यांना, जाणीवपूर्वक व्हिडिओला मी जास्त वेळ देतोय कारण तुमची कुठलीच चूक होणे यासाठी आमचा हा पूर्ण प्रयत्न सुरू आहे. उत्तरपत्रिकेची एकदा पुनर्मूल्यांकन केल्यानंतर सदर उत्तरपत्रिकेची पुन्हा गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकन किंवा छायांकन मागणी विद्यार्थ्यास करता येणार नाही. म्हणजे एकदा काय तुमचं विद्यार्थ्यांना आता हे जे काही रिव्हॅल्युएशन रिचेकिंग होईल विद्यार्थ्यांना, त्याला तुम्हाला परत सेकंड टाइम ऑब्जेक्शन करता येणार नाही, तर तसा आता पर्याय नाहीये. म्हणजे जो काय आता रिचेकिंग होईल तुमची टीचर फीडबॅक मिळाल्यानंतर जे काही रिझल्ट येतील ते तुम्हाला ऍक्सेप्ट करावे लागतील. एकतर नो स्टेटस राहील, म्हणजे नो चेंज राहील तुमचं स्टेटस, किंवा मार्क्स वाढतील तुमचे किंवा नो चेंज, हे 2 स्टेटस तुम्हाला राहणार आहेत. आणि मार्क्स वाढले तर नवीन आपल्याला फ्रेश मार्कशीट मिळते, जुनी मार्कशीट आपल्याला संबंधित मंडळाकडे जाऊन त्या ठिकाणी सबमिट करायची असते. सोबतच काय की उत्तरपत्रिकेची एकदा ठीक आहे, विद्यार्थ्यास पुनर्मूल्यांकन केलेल्या उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी मागणी माहितीच्या अधिकारात देखील करता येणार नाही. म्हणजे विद्यार्थ्यांना माहितीच्या अधिकारात देखील तुम्हाला, म्हणजे आरटीआय अंतर्गत सुद्धा तुम्हाला पुन्हा एकदा रिव्हॅल्युएशन रिचेकिंग झालेली जी प्रत तुम्हाला मागता येणार नाही, त्यांनी ते ऑलरेडी या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुनर्मूल्यांकनात गुणात बदल झालेल्या प्रकरणी फक्त बदल झालेल्या विषयासाठी विद्यार्थ्यांनी भरलेले पुनर्मूल्यांकन शुल्क परत केले जाईल. ऑलरेडी आता मी बोललोय की जर समजा तुमचे मार्क वाढले असतील तर पुनर्मूल्यांकनासाठी भरलेले जे शुल्क आहे विद्यार्थ्यांना 300 रुपयेच तुमचे परत केले जातील आणि ते अकॉर्डिंग टू दॅट सब्जेक्ट. समजा फिजिक्स मध्ये तुमचे मार्क वाढले तर फिजिक्सचे जे 300 रुपये आहेत ते तुम्हाला परत केले जातील विद्यार्थ्यांना. ते एकदम स्पष्टपणे त्यांनी केलेलं आहे. म्हणजे जे 400 रुपये आपण भरत आहोत फोटोकॉपीसाठी ते रिफंडेबल नाही आहेत, पण जर 300 रुपये जे भरत आहात तुम्ही टीचर फीडबॅक घेऊन रिव्हॅल्युएशन करिता, जर मार्क्स वाढले तर ते तुम्हाला रिफंड होतील अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट. 2 सब्जेक्ट मध्ये वाढले तर 600 रिफंड होतील, एका सब्जेक्ट मध्ये वाढले तर 300 रिफंड होतील. हे व्यवस्थित त्यांनी सविस्तर त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. सोबतच हा देखील अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे विद्यार्थ्यांनो की
बरेच मुलं मला हे विचारतात की सर माझे मार्क किती वाढतील, 2 वाढतील, 3 वाढतील, 5 वाढतील का 10 वाढतील. तर आता स्पेशली त्यांनी व्यवस्थित नमूद केलेलं आहे या नोटिफिकेशन मध्ये की तुमच्या ज्या काही रिकाम्या जागा, जोड्या लावा, सिंगल लाईनर जे प्रश्न आहेत, अशा प्रश्नांमध्ये पुनर्मूल्यांकनानंतर त्यामध्ये होणाऱ्या गुणांची वाढ किंवा घट तशीच ग्राह्य धरण्यात येईल. म्हणजे फिल इन द ब्लँक्स, मॅच द पेअर्स, जे सिंगल लाईन स्टेटमेंट जे 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 काही प्रश्न होते तुमच्या रिस्पेक्टिव्ह सब्जेक्ट्स मध्ये, जर त्यांच्यामध्ये तुमचे मार्क्स वाढले किंवा कमी झाले तर त्याबाबत कुठलंच इनपुट घेतले जाणार नाही, त्याचा विचार देखील केला जाणार नाही. मग मार्क्स वाढतील कुठे आणि घटणार कुठे आहेत हे त्यांनी व्यवस्थित डिटेल या ठिकाणी सांगितलेलं आहे. विद्यार्थ्यांनो, हा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट मुद्दा आहे या व्हिडिओचा, जो सर्व विद्यार्थ्यांनी लक्ष देऊन ऐकावा आणि आपल्या इतर मित्रांना देखील तुम्ही सांगावा की हे व्यवस्थित त्यांनी सांगितले. आता कारण याबाबत क्लिअरिटी कोणालाच नव्हती किंवा कुठल्या विद्यार्थ्यांना देखील याबाबत माहिती नव्हती. आमचा प्रयत्न आहे की आम्ही देखील आमची संपूर्ण टीम 4-5 जण या पाठीमागे लागलोय, माहिती घेतोय, जुन्या शिक्षकांना, प्राचार्यांना आम्ही स्वतः कॉल करून याबाबत विचारतोय आणि हे नोटिफिकेशन आजच आम्हाला सकाळी आपल्या ऑफिशियल वेबसाईटला मिळालेलं आहे. विद्यार्थ्यांनो, यामध्ये जे काही त्यांनी सांगितलेलं आहे की वस्तुनिष्ठ प्रश्न सोडून इतर सर्व प्रश्नांसाठी एकत्रितरित्या त्या विषयामध्ये पूर्वी मिळालेल्या गुणांच्या किमान 5%, विद्यार्थ्यांना ही जी कंडिशन घातलेली आहे, आता ही कंडिशन आपल्यासाठी सर्वांसाठी जाणून घेणं महत्वाचं आहे की किमान 5%, म्हणजे 5% जे आहे, एकतर तुमचे 5% हे वाढावे किंवा कमी व्हावे. कमी किंवा जास्त गुण पुनर्मूल्यांकनात झाल्यास सुधारित गुण ग्राह्य धरण्यात येतील. 5%पेक्षा कमी गुण बदल प्रकरणी गुणात कोणताही बदल न करता विद्यार्थ्यास नो चेंज असं स्टेटस कळवण्यात येईल. आता हाच सर्वात मुद्दा आहे. आता ह्याच्यात तुमचे 99% डाऊट सॉल्व्ह होत आहेत. ह्यांनी आता क्लिअरली काय सांगितलं स्टुडंट्स, की जर तुमचे मार्क्स 5% ने इन्क्रीज झाले, ओव्हरऑल 5% इन्क्रीज म्हणजे विद्यार्थ्यांना जवळपास एक 20 ते 25 किंवा 30 मार्क तुमचे ओव्हरऑल ऍग्रिगेट मध्ये जर 6 विषयाचा मी विचार केला तर एक जवळपास 20-25 ते 30 मार्कांची जर अपसाइड होत असेल, म्हणजे साधारणतः जर 5% इन्क्रीमेंट असेल तुमची आयदर पर सब्जेक्ट किंवा ओव्हरऑल जे काय सब्जेक्ट तुम्ही रिव्हॅल्युएशन साठी सबमिट करणार आहात, तर जर 5% पेक्षा जास्त तुमचं इन्क्रीमेंट झालं, मार्क्स वाढले, तर ते जे तुमचे गुण आहेत ते ऍक्च्युअल नवीन उत्तरपत्रिकेमध्ये छापल्या जातील. समजा मार्क्स तुमचे कमी झाले 5-10 मार्क, पण ते 5%पेक्षा जर जास्त कमी झाले तर ते सुद्धा तुम्हाला तुमच्या नवीन मार्कशीट मध्ये तुम्हाला ते दाखवले जातील. अदरवाईज जर तुमचा डिफरन्स खूप 1 to 2% चा डिफरन्स असेल तर तुमचं स्टेटस नो चेंज असणार आहे. हा मुद्दा व्यवस्थित समजा, हवं तर परत 2 वेळा वाचा, तुम्हाला क्लिअर आयडिया येणार आहे. म्हणजे जे मुलं अजूनही गोंधळलेले आहेत की सर मी रिव्हॅल्युएशनला देऊ का नको, माझे मार्क्स सर कमी होतील का, मी पास होईल का, नाही होणार आहे का, तर विद्यार्थ्यांना जर तुमच्या मार्क्स मध्ये जर 5%चा अपसाइड होईल असं तुम्हाला विश्वास आहे, वाटत असेल 2 ते 3 सब्जेक्ट मध्ये किंवा एका सिंगल सब्जेक्ट मध्ये देखील, तरच तुम्ही पुढे जो टप्पा आहे पुनर्मूल्यांकनाचा, म्हणजे टीचर फीडबॅक घेणं आणि त्याला पुन्हा एकदा ऑनलाईन पोर्टलला सबमिट करणं, त्याच स्टेपकडे तुम्ही जावं. अदरवाईज तर तुम्हाला वाटत असेल की सर म्हणजे 5%चं मला वाटत नाही की तेवढे मार्क्स वाढतील माझे, तर तुम्ही थांबू शकतात. पण तुम्हाला वाटतंय सर की मला करायचंच आहे, रिचेक करून बघायचंच आहे, तर तुम्ही सुद्धा करू शकतात. पूर्णपणे विद्यार्थ्यांना डिसिजन हे तुमचं आहे. त्यासाठी तुम्ही तुमच्या आई वडिलांची मदत घ्या, तुमच्या फॅकल्टीची देखील तुम्ही मदत घ्या. सोबत त्यांनी काय सांगितलेलं आहे की संबंधित विषयाच्या लेखी परीक्षेत 90% किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त झालेले आहेत अशा विषयांच्या पुनर्मूल्यांकनात गुणवाढ मंजूर करून देण्यासाठी 5% गुण वाढतील किंवा कमी होतील ही अट शिथिल करून जितके गुण वाढतील घटतील ते विद्यार्थ्यास देण्यात येतील. म्हणजे जो स्टुडंट ज्याला 90% आहेत आणि 90% जो स्टुडंट आहे, जर तो रिव्हॅल्युएशन साठी, रिचेकिंग साठी जर पेपर देत असेल, त्या केसमध्ये 5%ची अट नसणार आहे. मग तुमचे 5 मार्क्स वाढत असतील, 10 मार्क्स वाढत असतील, ते तुमच्या रिस्पेक्टिव्ह मार्कशीट मध्ये वाढतील किंवा कमी होतील. ही जी अट आहे, ही जी कंडिशन आहे, ही 90 अँड अबाव्ह स्टुडंटसाठी नाही आहे. आणि ही जी वरची कंडिशन आहे की जर तुमचं 5% पाहिजे किमान, प्लस किंवा मायनस, ही कंडिशन आहे विद्यार्थ्यांनो बिलो 90% असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. हाच मुद्दा या व्हिडिओचा सर्वात मोठा हायलाइट पॉईंट आहे विद्यार्थ्यांनो. हा जर तुम्हाला क्लिअर असेल तर तुम्हाला पुढचा जो टप्पा आहे टीचर फीडबॅकचा, तो तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. टीचर फीडबॅक घेऊन मला रिचेकिंगला द्यायचा आहे का नाही द्यायचा आहे. त्या खालोखाल त्यांनी काय दिलेलं आहे की उत्तीर्ण होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत पुनर्मूल्यांकनानंतर त्याच मूळ निकालात बदल होत नसल्यास, तसेच विषयात उत्तीर्ण होत नसल्यास 5% किंवा अधिक गुण बदल प्रकरणी त्याच मूळ निकाल व संपादनूक कायम ठेवून त्यास नो चेंज, म्हणजे मी जे सांगितलं नो चेंज तुम्हाला येईल आणि तीच मार्कशीट तुम्हाला कंटिन्यू राहील तुमच्या फ्युचर
MST, JEE, नीटच्या काउन्सिलिंग करिता हा त्या बाबतचा सर्वात मोठा अपडेट या ठिकाणी सांगितलेले आहे. लास्ट विद्यार्थ्यांनो सेकंड लास्ट स्लाइड आहे की पुनर्मूल्यांकनामध्ये विद्यार्थ्यांच्या गुणात बदल झाल्यास तसेच संबंधित विद्यार्थ्यास व संबंधित शाळेस देखील किंवा कॉलेजला देखील त्याबाबत कळवण्यात येईल व विद्यार्थ्यांचे मूळ गुणपत्रक विभागीय मंडळाकडे जमा केल्यानंतरच तुम्हाला नवीन देण्यात येणार आहे. म्हणजे ज्या स्टुडंटच्या केसमध्ये 5% अपसाइड होईल, 5% तुमचे मार्क्स वाढतील किंवा कमी होतील, याच विद्यार्थ्यांना आपली 12th मार्कशीट जी आहे ती तुम्हाला जमा करायची आहे तुमच्या बोर्डाकडे आणि नवीन मार्कशीट तुम्हाला घ्यायची आहे. अदरवाईज जर तुमचा चेंज हा 5% पेक्षा कमी असेल विद्यार्थ्यांनो तर तुम्हाला फक्त स्टेटस हे नो चेंज असणार आहे. ही सर्वात मोठी अपडेट होती. आणि लास्ट जो मुद्दा आहे यामध्ये सवलतीचे गुण मिळवून विद्यार्थी आणि उत्तीर्ण झालेला असेल व अशा विद्यार्थ्यांनी ठीक आहे सवलतीच्या गुणाबाबत आहे. पुनर्मूल्यांकनातील गुण वाढीमुळे सवलतीचे गुण मिळवल्यास पात्र ठरल्यास त्यास ते गुण देण्यात येतील. ठीक आहे, जे सवलतीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ते आहे. पुनर्मूल्यांकनाचा ऑनलाईन अर्ज त्याचसोबत सादर करायचे विशेष शिक्षकांचे अभिप्राय मुख्याध्यापक प्राचार्य यांच्या सही शिक्क्यासह तसेच आवश्यक शुल्क व मंडळाने निर्धारित केलेल्या मुदतीमध्येच संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन जमा करणं आवश्यक आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना यांनी आता सांगितलंय की तुम्ही आता काय केलेलं आहे की तुम्ही फोटोकॉपी मागवलेली आहे. फोटोकॉपी तुम्हाला येणार 4 ते 5 दिवसामध्ये येईल. फोटोकॉपी आलेल्या नंतर जे 5 डेजचा जो तुमच्याकडे ओव्हरऑल टाइम स्पॅन आहे 5 डेज, या 5 डेज मध्ये तुम्हाला पुन्हा एकदा जे टीचर फीडबॅक घेतल्यानंतर तुम्हाला पुढे रिव्हॅल्युएशन करिता त्याला सबमिट करायचं आहे. आणि रिव्हॅल्युएशन साठी किती आपल्याला पैसे द्यायचे विद्यार्थ्यांनो, तर रिव्हॅल्युएशन साठी आपल्याला 300 रुपीज पर सब्जेक्ट अशा ह्या स्टेप मधून जावे लागणार आहे. म्हणजे स्टेप 1 आहे फोटोकॉपी आल्यानंतर 5 दिवसांच्या कालावधीत तुम्हाला टीचर फीडबॅक घेणं आहे. टीचर फीडबॅक घेतल्यानंतर त्याच्यावरती सिग्नेचर घेणं आहे. प्रिन्सिपलची सिग्नेचर घ्या, शिक्षकांची सिग्नेचर घ्या आणि रिव्हॅल्युएशन करता तुम्हाला हे जे आहे हे तुम्हाला ऑनलाईन सबमिट करायचं आहे आणि त्याची फीस आहे 300 रुपीज पर सब्जेक्ट. आणि जर तुमचे मार्क वाढले तर ते 300 रुपये अकॉर्डिंग टू युअर सब्जेक्ट ते तुम्हाला रिफंड होतील. पण जी ही फोटोकॉपीसाठी जी असणारी फीस आहे तुमची 400 रुपीज, विद्यार्थ्यांना ही 400 रुपीज तुम्हाला रिफंडेबल नाहीये. तर विद्यार्थ्यांनो एकंदरीत जर निकष बघितला ह्या व्हिडिओचा की तुमच्या सगळ्या असलेल्या प्रश्नांचा, तो हाच निकष या छोट्याशा डायग्राम मध्ये तुम्हाला समजून सांगितलेला आहे की खूप सिंपल प्रोसिजर आहे. जर तुम्हाला फोटोकॉपी मिळालेली आहे आणि तुम्ही म्हणताय सर की आता मला फोटोकॉपी मिळाली, मला रिव्हॅल्युएशनला जायचं नाहीये किंवा माझी आलेली फोटोकॉपी जी आहे छायाप्रत ओके आहे, मला दिलेले मार्क्स व्यवस्थित दिलेले आहेत अकॉर्डिंग टू द मॉडेल आन्सर्स, देन तुम्ही फोटोकॉपी मिळाल्यानंतर इथे थांबू शकतात. म्हणजे इथे एक स्टेप आहे की स्टेप 1 ला जर तुम्हाला वाटते फोटोकॉपी मिळाली आहे, मला दिलेले मार्क्स ओके आहे, तर तुम्ही ते थांबू शकतात. अदरवाईज तुम्ही सेकंड स्टेप जे आहे रिव्हॅल्युएशन करिता जाऊ शकतात. आणि रिव्हॅल्युएशन करून जे काही स्टेटस येईल तुम्हाला, स्टेटस कुठले येणार आहेत, एक तर स्टेटस तुमचं येईल नो चेंज. समजा जर तुमचे मार्क नाही चेंज झाले तर नो चेंजचं स्टेटस येईल. दुसरं स्टेटस काही मग जे काही तुमचे मार्क्स इन्क्रीज होतील किंवा डिक्रीज होतील हे तुम्हाला नवीन मार्कशीट मध्ये मिळणार आहे. तर विद्यार्थ्यांना हे खूप सोप्या आणि साध्या पद्धतीने आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि शेवटचा मुद्दा हेच आहे की जे काही तुम्हाला प्रश्न आहेत, अपडेट्स आहेत, कधी मिळेल, कधी येणार आहे, फॉर्म कुठे भरायचा आहे, कसं, सर्व गोष्टी ऑनलाईन तुमच्या लॉग इन पोर्टलमध्ये तुम्ही जा, तिथे स्टेटस चेक करत राहा, तिथे तुम्हाला सगळ्या गोष्टी करणार आहेत. तर विद्यार्थ्यांनो मला आशा आहे की मी या व्हिडिओमध्ये पूर्ण माझा 100% दिलेला आहे की तुमचे 99% तरी डाऊट्स क्लिअर व्हावेत. पण अजूनही तुम्हाला काही डाऊट्स असतील, शंका असतील, काही फीडबॅक हवा असेल तर आमचे टेलिग्राम चॅनलची लिंक तिथे दिलेली आहे. आमचा टीमचा जो सपोर्ट नंबर आहे तो देखील मी त्या ठिकाणी दिलेला आहे. तुम्ही आम्हाला मेसेज करू शकतात किंवा सोबतच आमचा ऑनलाईन ऍप्लिकेशन देखील आहे एक्झाम्पलचा प्ले स्टोर वरती, ज्या ठिकाणी मी विद्यार्थ्यांसोबत ऑनलाईन 1-to-1 मेंटरशिप सेशन घेतोय. त्यांचे 1-to-1 मेंटरशिप सेशन मी पालकांसाठी पण घेतोय, विद्यार्थ्यांसाठी घेतोय. त्यांचे देखील जे काही डाऊट्स आहेत ते सर्व डाऊट्स मी ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना मी तुमचे सॉल्व्ह करत आहे. तर विद्यार्थ्यांनो हा व्हिडिओ तुम्ही बघितलात, या व्हिडिओसाठी तुम्ही जो वेळ दिलेला आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि विद्यार्थ्यांना आपण इथेच थांबूयात, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.